राम राम मंडळी, आज का नाही आपण गुढीपाडव्यानिमित्त पुरी आलू पुरी बनवणार आहोत। तर प्रत्येक वेळेला आपण रेग्युलर पुरी बनवतोच, पण आज थोडी वेगळ्या पद्धतीने आपण झटपट होणारी क्रिस्पी अशी आलू पुरीची रेसिपी पाहतोय। तर तुम्ही व्हेज थाली सुद्धा त्याला म्हणू शकता, फक्त पुरी आलू पुरी बनवतोय त्यामुळे मी त्याला आलू पुरी असं नाव दिले। तर 1 वाटी रवा घ्यायचा आणि 1 वाटी गरम पाणी उकळलेलं घ्यायचं आणि हे दोन्ही रवा आणि पाणी एका बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करून 15 ते 20 मिनिटं रवा फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। अगदी ही पुरी झटपट होते। रेग्युलरची पुरी खाऊन तुम्ही वैतागला असाल तर तुम्ही या पद्धतीने आलू पुरी खाऊन एन्जॉय करू शकता। सोबत तुम्ही ही टिफिनमध्ये सुद्धा लहान मुलांना देऊ शकता, तुम्हाला भाजी द्यायची सुद्धा गरज नाही। 15 ते 20 मिनिटानंतर यामध्ये 1 वाटी, आपण 1 वाटीचं प्रमाण ठेवलं, 1 वाटी रवा, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी बटाटा खिसून घेतलाय मी, कारण आपण पुऱ्या बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये गाठी राहू नये। अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा। त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची, रेड चिली फ्लेक्स घालायची, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत। अगदी थोडीशी मी कसुरी मेथी सुद्धा घातलेली आहे, अर्धा चमचा। आता हे जे मिश्रण आहे ते पातळ होते, तुम्ही जसं जसं मिक्स करत जाल तसं हे पातळ होते। तर आता आपण यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। जर तुमचं हे पिठाचा डो जर थोडासा पातळ झाला तर त्यामध्ये आणखी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता। तर ह्याचा घट्टसर असा ह्याचा एक गोळा तयार करून घेते मी। तर मला 1 वाटी बरोबर पीठ लागलं इथं, त्यावेळेला तो घट्ट गोळा झाला। म्हणजे 1 वाटी रवा, 1 वाटी पाणी, 1 वाटी बटाटा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। तर हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही, 10 मिनिटात तुम्ही लगेच हे करायला घ्यायचं। आता आपण ह्या गोळ्यावरती पिठाच्या थोडंसं तेल लावू आणि 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर आपण जी पुरीसाठी लागणारी भाजी आहे ती करायची। तर तो बटाटा आपण हाताने कुस्करून घ्यायचा। शक्यतो पुरी भाजीमध्ये जी भाजी असते तो बटाटा कुस्करलेला असतो, चिरलेला नसतो। तुम्हाला आवडत नसेल तुम्ही चाकूने कट केला तरी सुद्धा काही हरकत नाही। त्यानंतर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। थोडंसं तेल चमचमीत भाजीला जास्त लागतं। त्यामध्ये 1 चमचा जिरं छान तडतडून द्यायचं। त्यानंतर 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा। हे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला घालायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याला ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालतोय। गुढीपाडवा म्हणलं की मोस्टली पुरणपोळीच असते, पण ज्यांच्या घरात पुरणपोळी आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा आलू पुरी वगैरे बनवून तुम्ही सेलिब्रेट करू शकता। त्यानंतर 1 मोठा टोमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा घालायचा आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा। आता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतले गेलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा आपली व्यवस्थित परतली गेलेली आहे। त्यानंतर 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घातली मी, त्यामध्ये बाकी काय घातलं नाही कारण अद्रक लसूणची पेस्ट आपण आधीच घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरं पावडर घालायची, कुस्करलेला बटाटा घालायचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अर्धा चमचा हळद घालायची, बेडगी मिरची पावडर घातले, कलर छान येण्यासाठी। आपण यामध्ये हिरवी मिरची वापरले त्यामुळे मी लाल तिखट वापरलेलं नाही। तुम्ही अगदीच झणझणीत खात असाल थोडीशी वापरली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 1 चमचाभर कसुरी मेथी मी हातावरती क्रश करून घातलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी गरम पाणी घातलं आणि 5 ते 6 मिनिटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। एक हिलादी उकळी काढून घ्यायची, गॅसची फ्लेम लो करायची आणि मग आपण हे 5 ते 6 मिनिटं शिजवणार आहोत। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी आणि आपली ही भाजी 6 ते 7 मिनिटांनंतर व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता मी ह्याच्यावरून अर्धा चमचा गरम मसाला घातलाय, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली ही
आलू पुरीसोबत खाणारी भाजी तयार झालेली आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि आता आपण पुऱ्या करायला घेऊ। तर हे पीठ छान असं स्मूथ झालेलं आहे। मी सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर खूप पातळ हे पीठ होतं। आता छोटे छोटे हे जे गोळे करून घ्यायचे आणि आपण ह्याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या। तर पुऱ्या करण्याआधी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात, जेणेकरून आपली पुरी होतं पण आपलं तेल गरम होतंय। आता पुरी करत असताना तुम्ही तेल लावून सुद्धा पुरी करू शकता किंवा पीठ लावून करू शकता। पीठ लावल्यामुळे फक्त काय होतं, आपलं तेल खराब होण्याची शक्यता असते। पण जे ही पुरी केल्यानंतर आपण हे पीठ थोडंसं झाडून घ्यायचं, म्हणजे आपलं तेल क्लिअर राहतं, जास्त खराब होत नाही। तर जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम थिकनेसवाली आपल्याला ही गोल अशी पुरी लाटून घ्यायची। तेलसुद्धा आता आपलं गरम झालेलं आहे। आता ही पुरी आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। गॅसची फ्लेम मध्यम आहे, लो फ्लेमवरती पुरी भाजायची नाही, नाहीतर खूप तेल स्वतःमध्ये शोषून घेते। आता तुम्ही बघू शकता आपली टम्म अशी पुरी फुगलेली आहे। आता एक साईड आपण भाजून घेतली, आता दुसरी साईड सुद्धा पुरीची फ्राय करून घेऊया। तर पुरी फ्राय करत असताना दोन्ही साईडनी फक्त एकदाच तिला पलटी करायची, खूप वेळा पलटी करायची नाही, नाहीतर पुरी तेल शोषून घेते। आता आपण ताट तयार करू, त्यामध्ये गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या, त्यानंतर आपण जी भाजी बनवलेली आहे ती, आणि स्वीटमध्ये मी श्रीखंड वापरले, गुलाबजाम असतील तर गुलाबजामुन वापरा, त्यानंतर व्हेज पुलाव आणि एक पापड। तर याच पद्धतीने आपली स्वीटशी सिंपल पण सोबर अशी गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाली तयार झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपी।